पाहूया पुढची बातमी शिंदे यांच्या संदर्भात। प्राणप्रतिष्ठेदिनी घरोघरी दिवाळी साजरी करा असं आवाहन करण्यात आलेलं आहे। खासदार श्रीकांत शिंदे यांनी जनतेला हे आवाहन केलेलं आहे। कल्याणमध्ये साखर आणि डाळीचं जनतेला वाटपही करण्यात आलेलं आहे। श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते कल्याणमध्ये साखर आणि डाळ वाटप करण्यात आलेले आहे। येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा केला जाणार आहे आणि याच दिवशी घरोघरी सर्वांनी दिवाळी साजरी करा असं आवाहन खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेलं आहे। त्याच पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते जनतेला साखर आणि डाळीचं वाटप करण्यात आलेलं आहे। घरोघरी गोडधोड बनवून दिवाळी साजरी करा, कारण रामाचं आगमन होणार आहे आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा हा उत्साहात आपापल्या घरोघरीही साजरा करा अशा प्रकारचं आवाहन मुख्यमंत्र्यांकडूनही करण्यात आलं होतं आणि आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील अशा प्रकारचं आवाहन जनतेला केलेलं आहे। कल्याणमध्ये साखर आणि डाळीचं वाटप श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। 22 तारखेला मला वाटतं जसं प्रभू श्रीराम जे आहे हे पुन्हा अयोध्येमध्ये आले होते तेव्हा दिवाळी साजरी झाली होती, तेव्हा पुन्हा जे आहे मला वाटतं 22 तारखेला प्रत्येकाच्या घरामध्ये जे आहे प्रभू श्रीरामांच्या नावाने एक दिवा आणि त्याचबरोबर दिवाळी जी आहे ही या पूर्ण देशामध्ये साजरी होईल।